आज आपण इथे ना ज्वारीचा डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. अतिशय सोपी रेसिपी आहे आणि घरच्या उपलब्ध सामानामध्ये आपण मस्तपैकी ज्वारीपासून डोसा बनवणार आहोत. तर ज्वारीच्या पिठाचा नाही, आपली जी होल ज्वारी असते ना, अख्खी ज्वारी, त्याचा वापर करून आपण हा डोसा बनवणार आहोत. चवीला अतिशय सुंदर लागतो आणि अगदी झटपट बनतो. त्यामुळे आपणही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचा मनःपूर्वक स्वागत आहे. आणि आज आपण इथे पाहणार आहोत ज्वारीचा डोसा. तर ज्वारीचा डोसा बनवण्यासाठी ना इथं साहित्यामध्ये मी आधी 2 वाट्या ज्वारी घेतलेली आहे आणि ही ज्वारी ना 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने मी धुवून घेणार आहे. यातील सगळी घाण निघून गेली पाहिजे म्हणून. तर हे बघा 2-3 वेळा इथे ही ज्वारी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आहे ना ही ज्वारी मी कोमट पाण्यामध्ये साधारणतः एक 4 ते 5 तास भिजत ठेवणार आहोत आणि त्याचबरोबर आहे ना, इथं या ज्वारीबरोबर आहे ना, आपण तांदूळही घेतलेले आहेत. तर इथे मी इडलीचे तांदूळ वापरलेले आहेत. तुम्ही घरातील साधे तांदूळ जे असतात, रेशनिंगचे तांदूळ आपण ज्याला म्हणतो ना, ते तांदूळही वापरू शकता. आता हे तांदूळ सुद्धा आहे ना, मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आणि हे तांदूळ आहे ना स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यातील सगळी घाण निघून गेल्यानंतर हे बघा, असे हे तांदूळ इथे रेडी झालेले आहेत. आता हे सुद्धा भरपूर पाणी घालून आहे ना साधारणतः एक 4 तास हे तांदूळ आपण भिजत ठेवणार आहोत. 4 तासांनंतर आपण चेक करूया. तर इथे ना ऑलमोस्ट 4 तास झालेले आहेत आणि हे बघा ज्वारी छान भिजलेली आहे. जर तुम्ही हे डोसे सकाळी नाश्त्याला बनवणार असेल ना, तर अ, अ, सकाळी ही ज्वारी भिजत घाला आणि रात्री कारण हे पीठ आपल्याला फर्मेट करायला ठेवायचं आहे. त्यामुळे शक्यतो ज्वारी सकाळीच भिजत घाला. आणि आता आहे ना, ही ज्वारी आपण मिक्सर जारमध्ये घेऊन आहे ना, थोडं-थोडं पाणी घालून आहे ना, छान ही बारीक वाटून घेणार आहे. भिजल्यामुळे ही अख्खी ज्वारी खूप छान वाटली जाते. अगदी जसं आपण रोजच्या इडलीसाठी तांदूळ आणि उडीद डाळ बारीक करतो ना, येस, अगदी तसंच ही ज्वारीसुद्धा पटकन बारीक होते. तर हे पहा, इथे ना ही ज्वारी छान बारीक झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता, छान मऊसूत अशी ही ज्वारी बारीक झालेली आहे. आणि आता ही आहे ना, आपण एका बाउलमध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये तुम्ही बॅटर बनवणार आहात ना, त्या भांड्यात ट्रान्सफर करून घ्या. तर इथे माझ्याकडे असा हा डबा आहे, त्यात मी ते ट्रान्सफर करून घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर आपण जे तांदूळ घेतलेले होते ना, ते तांदूळ सुद्धा ना थोडं-थोडं पाणी घालून आहे ना, आपण हे छान बारीक वाटून घेणार आहोत. तर हे पहा तांदूळही इथे छान वाटून झालेले आहेत. आता हे तांदूळ आहेत ना, जी ज्वारी आपण वाटून घेतलेली होती ना, येस त्यामध्ये ॲड करणार आहोत. आणि हे दोन्ही आहे ना, आपल्याला छान आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर जसं आपण इडलीचं पीठ हाताने छान फेटून घेतो ना, अगदी तसंच हे फेटून घ्यायचं. फेटून घेतल्यामुळे काय होतं, हाताची उष्णता त्याला लागते आणि हे बॅटर जे आहे ना, हे रेडी छान होतं. त्याचबरोबर ते छान फर्मेट होतं. आता आहे ना, आपण इथं हे बॅटर आहे ना, फर्मेट करण्यासाठी ठेवून देणार आहोत. त्यामुळे एक 10 मिनिटं एक सलग असं फेटून घेतल्यानंतर आहे ना, हे बॅटर आपण झाकून फर्मेट ठेवण्यासाठी झाकून ठेवणार आहोत आणि फर्मेट होऊन देणार आहोत. साधारणतः आहे ना, एक 8 तास. तर 8 तासांनंतर आपण चेक करूया, की हे पीठ कसं झालेलं आहे. तर इथे 8 तास झालेले आहेत आणि बाहेर खूप थंडी आहे. त्याच्यामुळे मी जे हे बॅटर बनवलं होतं ना, ते एवढं फर्मेट नाही झालेलं, पण बऱ्यापैकी ना याला एक अंबूस वास आलेला आहे. त्याच्यामुळे मे बी हे असंच छान फर्मेट झालेलं आहे. खूप जास्त नाही झालेलं, पण बऱ्यापैकी ते फर्मेट झालेलं आहे. तर हे बघा, इथे मी हे चेक केलेलं आहे. मस्त असं हे बॅटर रेडी झालेलं आहे. आता या बॅटरमध्ये ना आपल्याला ओला नारळ घालायचा आहे. त्यामुळे मी इथे ना अर्धा कप ओला नारळ घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर आहे ना, इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे आता मिक्सरला आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे. तर यात सुद्धा आहे ना, गरज पडली तर थोडं-थोडं पाणी घालून हे आपण छान बारीक वाटून घेणार आहोत. तर हे पहा, इथे आहे ना, मी नारळामध्ये सॉरी जे ओला नारळ घेतला होता ना, त्यामध्ये थोडं-थोडं पाणी घालून हे छान बारीक वाटून घेतलेलं आहे. आणि आता हे सगळं या बॅटरमध्ये ना, आपण मिक्स करून घेणार आहोत. सोबतच इथं मी हळद घालणार आहे आणि चवीपुरतं मीठ. हळद नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता. पण हळद घातल्यामुळे ना या डोश्याला रंग सुरेख येतो. आता आहे ना हे सगळं छान आपण मिक्स करून घेणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आहे ना याचे गरमागरम आपण आहे ना डोसे बनवून घेणार आहोत. तर याचे डोसे बनवायचे आहेत त्यासाठी तवा मी आधीच गरम करायला ठेवलेला होता.
हाय फ्लेमवर तवा छान गरम करून घ्यायचा आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आहे ना यावर बॅटर अगदी हळुवारपणे एकसारखं गोलाकार फिरवत आहे ना पसरवून घ्यायचं आहे. कडा छान पातळ झाल्या पाहिजेत. येस, तर हे बघा इथे मी ना अगदी हळू हे बॅटर छान पसरवून घेतलेलं आहे. आता आहे ना याच्या कडा संपूर्णपणे कोरड्या झाल्यानंतर इथे ना मी थोडंसं कडेने तेल किंवा तूप सोडायचं आहे. मी इथं तेल सोडलेलं आहे. तुम्हाला जर तूप वापरायचं असेल तर तुम्ही तूपही वापरू शकता. तर इथे आहे ना तेल सोडल्यानंतर वरून सुद्धा आहे ना आपण थोडंसं हलकसं तेल लावून घेणार आहोत. कारण हा ज्वारीचा डोसा आहे ना थोडासा असा पांढरा दिसतो वरून. त्याच्यामुळे तसा दिसू नये म्हणून मी काय करणार आहे, की यावर आहे ना थोडंसं तेल स्प्रिंकल करणार आहे. अगदी थोडं वरचं सगळं कोरडं झाल्यानंतर आपण हे तेल लावून घेतलेलं आहे. येस, तर हे बघा. आता आहे ना इथे या कडा बघा अगदी इझिली तव्यापासून मोकळ्या होतात. खालची बाजू छान भाजून झालेली आहे. आता वरची बाजू सुद्धा आहे ना आपण मीडियम फ्लेमवरती चांगली भाजून घेणार आहोत. कडेने पुन्हा एकदा मी थोडंसं तेल सोडलेलं आहे आणि एक 5 ते 7 मिनिटांनंतर हे पहा तुम्ही बघू शकता डोसा छान रेडी झालेला आहे आणि सेम याच पद्धतीने ना आपण हे ज्वारीचे डोसे बनवणार आहोत. तर नाश्त्याचा हा एक उत्तम प्रकार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. ज्यावेळेस तुम्हाला हलकंसं काहीतरी खायचं असेल किंवा वेगळं काहीतरी खायचं असेल, तेच-तेच खाऊन कंटाळा असेल ना, तर हा ज्वारीचा डोसा तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हालाही आवडेल आणि माझ्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.